भारताच्या हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये सुमारे 68 फूट उंचीवर एक असा मंदिर स्थित आहे जो रहस्य, श्रद्धा आणि अनोख्या परंपरांनी भरलेला आहे. या मंदिराची सर्वात खास गोष्ट आहे इथली सात्विक पशुबलीची परंपरा. इथे बकऱ्याची बली दिली जाते, पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्याची प्राणे घेतली जात नाहीत. जेव्हा बलीसाठी बकऱ्याला मातेच्या समोर आणले जाते तेव्हा मंदिराचा पुजारी आधी देवीच्या मूर्तीला स्पर्श करतो आणि मग काही भात बकऱ्यावर फेकतो. हे पाहताच बकऱ्याला अचानक बेशुद्ध होऊन जाते, जणू त्याची बली दिली गेली असावी. काही वेळाने जेव्हा पुजारी त्याच्यावर अक्षत भात फेकतो तेव्हा तो बकऱ्याला पुन्हा होशात येऊन उभा राहतो. याच प्रक्रियेला या मंदिराची बली मानली जाते. ना हिंसा, ना रक्तपात, फक्त आस्था आणि परंपरेचा गहन संदेश. अशा अनोख्या परंपरेचे हे मंदिर फक्त भक्तांसाठीच एक दिव्य अनुभव नाही, तर विज्ञान आणि रहस्यात रुची असणाऱ्यांसाठीही एक प्रश्न उभे करणारे आहे. हे प्राचीन मंदिर केवळ आस्थेचे केंद्र नाही, तर रहस्यांचा गढही आहे. कधी या मंदिराचे 4 प्रवेश दरवाजे असत, परंतु वेळेनुसार 3 दरवाजे बंद करून टाकले गेले आणि आज फक्त एकच मार्गाने प्रवेश शक्य आहे. का बंद केले गेले हे दरवाजे, याचे उत्तर आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही. या मंदिराची स्थापना कोणी आणि कधी केली, हेही एक अबूझ प्रश्न आहे. इतिहासकारही त्याच्या बांधकामाबाबत कोणताही ठोस दावा करू शकलेले नाहीत. तरी पौराणिक कथा या स्थानाला देवीच्या विजयभूमीचे मानतात. असे सांगितले जाते की याच ठिकाणी मा दुर्गाने चंड आणि मुंड नावाच्या राक्षसांचा वध केला होता. या युद्धानंतर या स्थानाला शक्तीचे प्रतीक मानले गेले. पण या मंदिराचे सर्वात रहस्यमय पैलू आहे इथे स्थित भगवान शिवाचे पंचमुखी शिवलिंग, जे दिवसात 3 वेळा त्याचा रंग बदलते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या रंगात दिसते. या चमत्कारिक घटनेचा कोणताही वैज्ञानिक किंवा धार्मिक कारण आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही आणि हे अद्यापही एक गहन रहस्य बनून आहे, जे भक्तांना मंत्रमुग्ध करते आणि संशोधकांना आव्हान देते. या मंदिराबाबत मान्यता आहे की त्याची वय लगभग 700 वर्षे आहे. इतक्या वर्षांनंतरही हे मंदिर धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या तितकेच प्रभावशाली बनून आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिवासोबत मा पार्वतीचीही मूर्ती स्थापित आहे, जी या स्थळाला शिवशक्तीच्या उपासनेसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनवते. मंदिराच्या पश्चिम दिशेला एक विशाल नंदीची मूर्ती विराजमान आहे, जी पूर्वेकडे तोंड करून आहे. ही मूर्ती आजही संपूर्ण आणि अक्षुण्ण अवस्थेत आहे, जणू वेळही त्याच्यासमोर नतमस्तक झाली असावी. हे मंदिर केवळ आस्थेचे प्रतीक नाही, तर इतिहासाची जिवंत धरोहरही आहे, जी हजारो वर्षांपासून श्रद्धालूंच्या भक्ती आणि संस्कृतीला समेटलेली आहे. पण अद्याप कोणालाही या रहस्याच्या थोरा पूर्णपणे उघडता आलेले नाही. आजचा हा व्हिडिओ खूप रोचक असणार आहे, म्हणून स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ते पाहिल्यानंतर तुम्ही दाताखाली बोट दाबाल आणि हे विचारायला भाग पडाल की भला असं कुठे होऊ शकतं. तर चला जाणून घेऊ की कुठे स्थित आहे हे रहस्यमय मंदिर. बिहारच्या कैमूर जिल्ह्याच्या पवित्र भूमीवर स्थित मुंडेश्वरी देवी मंदिराला राज्यातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. मानले जाते की हे भव्य मंदिर लगभग 1700 वर्षे जुने आहे, जे त्याला भारतातील सर्वात जुन्या जिवंत मंदिर परंपरांमध्ये समाविष्ट करते. हे मंदिर भवरा डोंगराच्या शिखरावर समुद्रसपाटीपासून लगभग 68 फूट उंचीवर स्थित आहे. इथून दिसणारा नैसर्गिक दृश्य मनाला शांती आणि सौंदर्याचा अनुभव करवतो. मुंडेश्वरी मंदिर फक्त बिहारच नाही, तर संपूर्ण देशात त्याच्या शानदार वास्तुकलेच्या आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. त्याच्या भिंतींवर उभारलेल्या शिल्प आणि बांधकाम शैली प्राचीन भारतीय स्थापत्यकलेची अद्भुत मिसाल आहे. हे अष्टकोनाकार दगडाने बांधलेले मंदिर स्थापत्यकलेच्या दृष्टीने एक अनोखे उदाहरण आहे. मंदिराच्या पूर्व भागात विराजमान देवी मुंडेश्वरीची भव्य मूर्ती इथली मुख्य आकर्षण आहे. मा वाराही रूपात विराजमान आहेत आणि त्यांचा वाहन महेश भैसा आहे, जो शक्तीचं प्रतीक मानला जातो. मंदिराच्या मध्यभागात एक पंचमुखी शिवलिंग स्थापित आहे, जो अत्यंत दुर्मिळ आहे. खास गोष्ट ही आहे की हे शिवलिंग ज्या दगडाने बनवले आहे त्याचा रंग सूर्याच्या स्थितीनुसार दिवसभर बदलत राहतो, जो त्याला एक रहस्यमय आणि अद्वितीय रूप देतो. मंदिर परिसरात 4 प्रवेश दरवाजे आहेत, ज्यापैकी एक बंद करून टाकला गेला आहे आणि एक अर्ध दरवाजा म्हणून पाहता येऊ शकतो.
तसेच मुख्य मंदिराच्या पश्चिम भागात पूर्वाभिमुख एक विशाल नंदीची मूर्ती स्थापित आहे, जी आजही पूर्णपणे सुरक्षित आणि अक्षुण्ण आहे. या मंदिराच्या बांधकाम तारखेसंबंधी कोणताही ठोस दावा करणे कठीण आहे, पण पुरातत्वीय संशोधन आणि शिलालेखांच्या आधारावर मानले जाते की त्याचा इतिहास 389 इसवीच्या आसपासचा आहे. इथे मिळालेले शिलालेख उत्तर गुप्त काळाशी संबंधित मानले जातात, जे या मंदिराच्या प्राचीनतेचे आणि ऐतिहासिक महत्त्वाचे प्रमाणित करतात. भारतीय पुरातत्व संशोधन विभाग ASIने संरक्षित या मंदिराच्या संरक्षण आणि नवीनीकरणाची योजना तयार केली आहे. सोबतच प्रयत्न केला जात आहे की त्याला युनेस्कोच्या विश्व धरोहर यादीत समाविष्ट करावे, जेणेकरून त्याच्या महिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल. बिहारची धरती प्राचीन काळापासून धर्म, दर्शन आणि संस्कृतीची धरोहर राहिली आहे. चाहे तो रामायण काळ असो किंवा महाभारत युग, बिहारचा उल्लेख नेहमी महत्त्वाचा राहिला आहे. याशिवाय अनेक महान संत, धर्म आणि परंपरांची जन्मभूमी हीच भूमी राहिली आहे. इनरी ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भात मुंडेश्वरी मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केवळ एक धार्मिक आस्थेचे केंद्र नाही, तर पर्यटन आणि पुरातत्वाच्या दृष्टीनेही एक अनमोल रत्न आहे. मुंडेश्वरी मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर देवीच्या दिव्य शक्ती आणि असुर विनाशाच्या ताथेचे प्रतीकही आहे. त्याच्याशी जोडलेली पौराणिक मान्यता अत्यंत रोचक आणि श्रद्धेने परिपूर्ण आहे. मान्यतेनुसार जेव्हा देवी दुर्गाने चंड आणि मुंड नावाच्या 2 भयानक असुरांच्या अत्याचारांपासून त्रस्त विश्वाची रक्षा करण्यासाठी अवतार घेतला, तेव्हा त्यांनी प्रथम चंडाचा वध केला. पण त्याचा भाऊ मुंड, जो अत्यंत बलशाली आणि चालाक होता, युद्धातून बचाव करत कैमूरचे पर्वत शृंखलेत स्थित या डोंगर क्षेत्रात येऊन लपला. देवी माने त्याची शोध घेतली आणि शेवटी या डोंगराच्या चोटीवर स्थित ठिकाणी त्याचा वध केला. मानले जाते की मुंडाच्या वधानंतर देवीला मुंडेश्वरी म्हटले गेले आणि याच ठिकाणी त्यांचे मंदिर स्थापित झाले. या कथेत हे विश्वास केले जाते की ज्या ठिकाणी माने मुंडाचा अंत केला, ते ठिकाण आज मुंडेश्वरी मंदिर म्हणून पूजले जाते. याच कारणामुळे हे स्थळ फक्त पूजेचे ठिकाण नाही, तर एक दिव्य शक्तिपीठ म्हणूनही मान्यता प्राप्त आहे. ही पौराणिक गाथा दर्शवते की मुंडेश्वरी माता फक्त शक्तीची देवी नाही, तर अधर्मावर धर्माच्या विजयाची मूर्तीरूप आहे. याच कारणामुळे या मंदिरात हजारो श्रद्धाळू दरवर्षी दूरदूरून येतात आणि मातेच्या चरणी आपल्या जीवनाच्या सुखशांतीची प्रार्थना करतात. मुंडेश्वरी देवीचे मंदिर केवळ त्याच्या प्राचीनते आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध नाही, तर इथे होणाऱ्या एका अद्भुत चमत्कारासाठीही ओळखले जाते, जो श्रद्धाळूंना आजही चकित करतो. या मंदिरात पशुबलीची एक सात्विक आणि अनोखी परंपरा पाळली जाते. सामान्यतः बलीची गोष्ट आली की लोक रक्तपाताची कल्पना करतात, पण मुंडेश्वरी मंदिरात बकऱ्याची बली दिली जाते, त्याची प्राणे न घेता. आता तुम्ही विचार करत असाल, हे कसं शक्य आहे? तर चला जाणून घेऊ या रहस्यमय परंपरेच्या मागच्या संपूर्ण प्रक्रियेची. जेव्हा कोणता भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर बकऱ्याची बली चढवायला मंदिरात येतो, तेव्हा त्याला मातेच्या समोर सादर केले जाते. मंदिराचे पुजारी आधी काही भात आणि फुले आपल्या मुठीत घेतात, मग त्यांना मातेच्या मूर्तीला स्पर्श करून बकऱ्यावर फेकतात. आश्चर्यजनकपणे जशी भात बकऱ्यावर पडतात, तसा तो अचानक बेशुद्ध होतो, जणू त्याचे प्राण निघून गेले असावेत. पण हा अंत नाही. काही क्षणांनंतर पुन्हा तीच प्रक्रिया केली जाते. एकदा पुन्हा अक्षत भात फेकले जातात आणि त्या क्षणी बकऱ्याला होशात येऊन उभा राहतो, जणू काही घडलेच नाही. त्यानंतर तो बकऱ्याला सोडून दिले जाते. ही घटना प्रत्यक्ष पाहणारे लोक आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यांना वाटते की हे चमत्कारापेक्षा कमी नाही. जिथे एकीकडे तर्क आणि विज्ञानाने विचार करणारे याला भ्रम मानतात, तिथे दुसरीकडे श्रद्धाळू याला मातेचा चमत्कार आणि कृपा मानून आस्थेने भरून जातात. या अद्वितीय परंपरेमुळे मुंडेश्वरी मंदिर संपूर्ण भारतात त्याच्या रक्तहीन बलिप्रणाली आणि चमत्कारिक मान्यतेसाठी प्रसिद्ध आहे. मुंडेश्वरी मंदिराची सर्वात अनोखी वैशिष्ट्ये इथे स्थित पंचमुखी शिवलिंग आहे, जो अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय मानला जातो. मान्यता आहे की हे शिवलिंग दिवसात 3 वेळा रंग बदलते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी त्याचा रंग वेगळा दिसतो. भक्तांचे म्हणणे आहे की कधी त्याचा रंग बदलतो हे कोणालाच कळत नाही. कधी हलके सोन्याचे दिसते, कधी काळे, तर कधी हलके निळे किंवा तपकिरी. हा बदल इतक्या सहजतेने होतो की पाहणारा चकित होतो. असे सांगितले जाते की हे 3 फूट 9 इंच उंचे चतुर्मुखी शिवलिंग एकदा चोरांनी चोरून नेले होते. त्याला कापून मंदिरातून चोरून नेले होते, पण काही वेळाने जेव्हा ते सापडले, तेव्हा पुन्हा विधीपूर्वक मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठापित केले गेले. या चमत्कारिक शिवलिंगाबाबत अद्याप अनेक वैज्ञानिक प्रयत्न झाले आहेत, पण कोणताही ठोस उत्तर मिळालेले नाही की शेवटी रंग बदलण्याचे कारण काय. काय ही दगडाची प्रकृती आहे की त्याचा संबंध एखाद्या खगोलीय स्थितीशी आहे? तरी श्रद्धाळू याला शिवाची माया आणि चमत्कार मानतात, जो फक्त भक्तिभावाने अनुभवता येतो. ही घटना फक्त भक्तांसाठी आस्थेचे केंद्र नाही, तर संशोधकांसाठीही आश्चर्याचा विषय बनी आहे.
या मंदिराचे अष्टकोनाकार गर्भगृह जे शतकांपूर्वी बांधले गेले होते, आजही तसेच विद्यमान आहे. ही बांधकाम शैली भारतातील मंदिरात अत्यंत दुर्मिळ आहे आणि ते पाहून स्पष्ट होते की इथले स्थापत्य विज्ञान त्याच्या काळापेक्षा खूप पुढे होते. इतिहासकारांचे मत आहे की उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि नेपाळातील कपिलवस्तूला जोडणारा एक प्राचीन मार्ग मुंडेश्वरी मंदिराजवळून जाऊन गेला होता. हा मार्ग व्यापार, आध्यात्मिक यात्रा आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी अत्यंत महत्त्वाचा राहिला असेल. तरी मुंडेश्वरी मंदिराशी जोडलेल्या अनेक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गोष्टी आहेत, ज्यांपैकी एक ही आहे की सुरुवातीला देवीची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात नव्हती, तर बाहेर स्थापित होती. मंदिराशी जोडलेल्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नंतर विधिवत अनुष्ठानासोबत माची मूर्ती गर्भगृहात प्रतिष्ठापित केली गेली. इथे वर्षभर पूजा अर्चना होते, पण शारदीय आणि चैत्र नवरात्र दरम्यान इथे विशेष पूजेचे आयोजन होते. या 9 दिवसात कलश स्थापनेसह संपूर्ण अनुष्ठान केले जाते, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक दिव्यता भरते. इतिहासाच्या पानात झांकले तर कळते की या मंदिराला बाहेरी आक्रमणांचा सामनाही करावा लागला आहे. असे मानले जाते की मुघल शासक औरंगजेबाने मंदिराच्या शिखराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही मंदिर पूर्णपणे ध्वस्त झाले नाही, पण त्याच्या शिखराला नुकसान झाले. नंतर सरकारच्या संरक्षणात त्याचे पुनर्निर्माण करून छत नव्याने बांधले गेले. हे जाणून आश्चर्य वाटते की मुंडेश्वरीचे हे मंदिर एकटे नव्हते. असे सांगितले जाते की कधी इथे एक मोठा मंदिर परिसर होतं, ज्यात 4 आणखी प्रमुख मंदिरे होती: दुर्गा, वैष्णव रूप, भगवान गणेश, भगवान सूर्य आणि भगवान विष्णूजी. दुर्दैवाने ही सर्व मंदिरे कालक्रमाने नष्ट झाली. त्यांचे फक्त अवशेष आता मंदिर परिसराभोवती विखुरलेले दिसतात, जे या क्षेत्राच्या समृद्ध धार्मिक आणि स्थापत्य वारसाचे प्रमाण आहे. पण पुरातत्वज्ञानांच्या म्हणण्यानुसार या क्षेत्रात कधी एक भयंकर नैसर्गिक आपत्ती, संभवतः भूकंप किंवा भूस्खलन आली होती, ज्यामुळे मंदिर परिसराचे अनेक भाग मलब्यात दाबले होते. वेळेनुसार केलेल्या उत्खननात इथे भगवान गणेश, शिव आणि इतर देवी देवतांच्या मूर्ती मिळाल्या. याशिवाय उत्खननादरम्यान मंदिरांच्या समूह आणि स्थापत्य खंडही समोर आले आहेत, जे या क्षेत्राच्या समृद्ध ऐतिहासिक ठोळ्यांना उघड करतात. बिहार राज्य धार्मिक न्यास परिषदेच्या अध्यक्षाचे मत आहे की मुंडेश्वरी मंदिराला कोणत्याही विदेशी आक्रमकाने नष्ट केलेले नाही. त्याचे जे नुकसान झाले ते पाऊस, वादळ, वारा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे झाले. आजही मंदिराचे मूळ स्वरूप स्वतःमध्ये शक्ती आणि वेळेची परीक्षा सहन करण्याचे जिवंत प्रमाण आहे. मुंडेश्वरी मंदिराच्या प्राचीनतेचे प्रमाणित करण्याच्या पुराव्यांमध्ये एक महत्त्वाचा संकेत इथून मिळालेली महाराजा दूतगामिनीची मुद्रा आहे. ऐतिहासिक ग्रंथ आणि बौद्ध साहित्यानुसार महाराजा दूतगामिनी श्रीलंकेच्या अनुराधापूर वंशाशी संबंधित होते आणि त्यांनी जवळपास 101 ते 177 ईसा पूर्व दरम्यान राज्य केले होते. त्यांच्या काळाची ही मुद्रा इथे मिळणे या स्थळाच्या ऐतिहासिक महत्त्वाचे सिद्ध करते. तरी मुंडेश्वरी देवी मंदिराची स्थापनाची खरी तारीख याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. पण बहुतांश विद्वानांचे मत आहे की हे मंदिर 2ऱ्या शतकी ईसवी म्हणजे जवळपास 108 ईसवीत बांधले गेले. काही ऐतिहासिक मतानुसार त्याचे बांधकाम शक युगापासून गुप्त काळापर्यंत झाले मानले जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI ने मंदिर परिसरात लावलेल्या माहिती फलकानुसार हे मंदिर 635 ईसवी पूर्वी अस्तित्वात होते. या आधारावर असे म्हटले जाऊ शकते की मंदिराचे वय जवळपास 1500 वर्षांपेक्षा जास्त आहे. या प्राचीन मंदिराच्या ऐतिहासिकतेचे प्रमाणित करण्यासाठी इथून मिळालेल्या शिलालेखांद्वारेही केले गेले आहे. पुरातत्व विद्वानांच्या म्हणण्यानुसार हे अभिलेख प्रामुख्याने उत्तर गुप्त काळाशी संबंधित आहेत आणि 349 ईसवी ते 632 ईसवीच्या कालखंडाचे मानले जातात, जे त्याच्या प्राचीनतेचे आणि गौरवशाली इतिहासाचे दर्शवितात. इतकेच नव्हे, 1812 ते 1804 दरम्यान प्रसिद्ध ब्रिटिश अन्वेषक जसे R.N. मार्टन, फ्रान्सिस बुकॅनन यांनी या मंदिराला भेट दिली आणि आपल्या लेखा आणि दस्तऐवजात त्याचे विस्तृत वर्णन केले. जनरल कनिंगहॅमनेही या मंदिराचा उल्लेख केला आहे, जो या स्थळाच्या आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक महत्त्वाचे दर्शवितो. एकूणच हे मंदिर केवळ धार्मिक आस्थेचे प्रतीक नाही, तर भारतीय उपमहाद्वीपाच्या प्राचीन वास्तुकला, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसाचे जिवंत उदाहरणही आहे. या मंदिराचे महत्त्व आणि प्राचीनतेचा विचार करता 1915 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI ने याला संरक्षित स्मारक घोषित केले होते. या ऐतिहासिक धरोहरचे अनेक शिलालेख आजही पटना आणि कोलकाता संग्रहालयात संरक्षित आहेत.
विशेषतः 1968 मध्ये ASIने इथून मिळवलेल्या 97 दुर्मिळ मूर्ती पटना संग्रहालयात आणि 3 विशिष्ट मूर्ती कोलकाता संग्रहालयात हलवण्यात आल्या होत्या. ऐतिहासिक पुरावे आणि उत्खननात मिळालेले शिलालेख यावरून स्पष्ट होते की हे स्थान फक्त एक मंदिर नव्हते, तर प्राचीन काळात एक सुव्यवस्थित गुरुकुल, आश्रम म्हणूनही कार्यरत होते. याच कारणामुळे हे क्षेत्र फक्त स्थानिक श्रद्धाळूंसाठी नव्हे, तर दूर देशांत विशेषतः श्रीलंकेहून येणाऱ्या भक्त आणि साधकांसाठीही महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र राहिले आहे. प्राचीन रचनांच्या उत्खननादरम्यान हेही समोर आले की मंदिर प्रांगणाच्या 4 कोपऱ्यांवर शिवलिंग स्थापित होते, जे दर्शविते की हे स्थळ शिवसाधनेचेही प्रमुख केंद्र राहिले असेल. असेही अंदाज आहे की माता मुंडेश्वरीचे मंदिर या डोंगराच्या उत्तर-पूर्व भागात स्थापित राहिले असेल, ज्याभोवती इतर देवी देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे होती. या सर्व तथ्यांवरून सिद्ध होते की हे स्थळ एक समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र राहिले आहे, जिथे फक्त पूजा अर्चना नव्हती, तर ज्ञान आणि साधनेच्या गौड परंपरा फुलल्या आहेत. आता जाणू की मुंडेश्वरी मंदिराची शोध कसा लागला. असे सांगितले जाते की या प्राचीन मंदिराची ओळख तेव्हा झाली जेव्हा काही स्थानिक चरवाहे आपल्या पशूंसह डोंगराच्या उंचीवर पोहोचले. जसेही त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले, तशी घन जंगल आणि झाडांमधून दगडाच्या रचना दिसल्या. हळूहळू जेव्हा त्यांनी जवळ जाऊन पाहिले, तो अद्भुत मंदिराचे स्वरूप उभे राहिले. स्थानिक लोकांमध्ये याबाबतीत मान्यता आहे की सुरुवातीला हे स्थळ वैष्णव परंपरेशी जोडले होते. त्यानंतर हळूहळू हे मंदिर शैव विचारधारेशी प्रभावित झाले आणि शेवटी शाक्त संप्रदायाच्या प्रभावात येऊन हे एक शक्तिपीठ म्हणून बदलण्यात आले. पुरातत्त्वज्ञ, तज्ज्ञ आणि इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार असे रूपांतर त्या युगाच्या धार्मिक प्रवृत्ती आणि सांस्कृतिक बदलांचे प्रमाण आहे. त्यांचे मत आहे की विविध कालखंडात धार्मिक धारांच्या प्रभावामुळे मंदिराच्या स्वरूप आणि पूजा पद्धतीत बदल झाले असतील आणि याचे हे मंदिराच्या बहुआयामी ऐतिहासिकतेचे दर्शविते. अशा प्रकारे एकदा पुन्हा सिद्ध होते की मुंडेश्वरी मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही, तर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक वारसाचे जिवंत प्रतीक आहे, जो वेळेनुसार विकसित होत राहिले. मित्रांनो, जर तुम्ही कधी मां मुंडेश्वरी धामचे दर्शन घेतले असतील आणि इथे होणाऱ्या अद्भुत चमत्कारांना डोळ्यांनी पाहिले असतील, तर कृपया आपला अनुभव खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. तुमचे अनुभव फक्त आम्हाला प्रेरणा देतीलच नाही, तर इतर प्रेक्षकांसाठीही माहितीपूर्ण ठरतील. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला रोचक आणि माहितीपूर्ण वाटला असेल. जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र आणि परिवाराशी शेअर नक्की करा, जेणेकरून ही दिव्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हो, जर तुम्हाला असे रहस्यमय आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीने भरलेल्या डॉक्युमेंटरी पाहायच्या असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या रहस्य आणि नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. जय माता दी. जय हिंद.